नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाच्या आईने वल्लरीच्या सासूला फोन केलेला असतो आणि त्या फोनवरती म्हणत असतात की हॅलो इंदुताई, कालच्या विषयाबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आणि कुणाला संशय येऊ नये, आपण त्यांच्याबद्दलच बोलतोय म्हणून मी हळू बोलते हा. यावर वल्लरीची सासू म्हणते की हो बरोबर आहे, मी काय म्हणते, ती वल्लरी आपली डाळ काही शिजू नाही देणार, आपल्याला ना दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. म्हणजे मला काय वाटतं, प्रेरणाला ना आपण बळीचा बकरा बनवायला पाहिजे. त्याचं काय आहे, ती जरा साधी भोळी आहे ना, तिला जाळ्यात ओढणं जास्त सोपं आहे. यावर प्रेरणाची आई विचारते की मला सांगा, तुमच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय, काही प्लॅन वगैरे केलाय की काय? आणि तुम्हाला सांगून ठेवते हा इंदुताई की प्रेरणा आमची दिसते तेवढी साधी नाही आहे, तिला अडकवणं एवढं सोपं नाही आहे, तिला अडकवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. यावर वल्लरीची सासू म्हणते की हे बघा, मी फोनवर जास्त काही बोलू शकत नाही, आमची महामाया घरातच आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही खाली या, तिथे भेटूया आणि मग ठरवूया आपण सगळं. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की हो ठीक आहे, मी येते. यावर वल्लरीची सासू म्हणते की हो लवकर या, काय आहे त्याचं, लवकर भेटून सगळं ठरवावं लागेल आणि ते ठरवल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. तितक्यात आता तिथे वल्लरी येते आणि तिच्या सासूला म्हणते की सासूबाई. तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते आणि वल्लरीकडे बघत तिला म्हणायला लागते की काय आहे आणि असं पाठीमागून येऊन काय घाबरवते ग मला, घाबरून मला काय मारायचा विचार आहे की काय तुझा? यावर वल्लरी म्हणते की सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही, मी तर फक्त एवढंच विचारायला आली होती की भात टाकू की खिचडी. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की टाक ना, तुला काय टाकायचं आहे ते मला कशाला विचारते, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तेव्हा वल्लरी त्यांना आवाज देऊन थांबवते आणि त्यांच्याजवळ जात त्यांच्याकडे खूपच रागाने बघायला लागते. यावर वल्लरीची सासू चांगलीच घाबरून जाते. आता वल्लरी त्यांना विचारायला लागते की कुणाशी बोलत होतात तुम्ही? यावर वल्लरीची सासू काहीच बोलत नाही, ती फक्त वल्लरीकडे बघत असते. आता वल्लरी म्हणते की नवीन मैत्रिणीशी का? तेव्हा वल्लरीची सासू अडखळत म्हणायला लागते की मी कशाला, कोण माझी नवीन मैत्रीण? यावर वल्लरी म्हणते की निलिमाताई, प्रेरणाताईंची आई. यावर वल्लरीची सासू म्हणते की नाही ग, मी तर माझ्या पोरीशी मनीषासोबत बोलत होती आणि निलिमाताईंशी बोलायचं असेल तर मी फोनवर का बोलीन, डायरेक्ट घरी जाईन आणि बोलेन ना. यावर वल्लरी म्हणते की कसं आहे ना सासूबाई, एक म्हण आहे, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. काही लोकांना खूप उचापत्या असतात ना, लोकांचं सुख बघवत नाही हो त्यांना, पण मला माहिती आहे ना तुम्ही त्यातल्या नाही आहात. पण तरीसुद्धा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या मनात जर का असले काही विचार येत असतील ना तर ते आत्ताच थांबवा. तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते आणि म्हणते की मी तर मनीषाशीच बोलत होती, पण तुझा तर विश्वासच नाही आहे ना माझ्यावर, तू काय आता मला सासूरवास करणार आहे का? मला तर हेच समजत नाही की या घरात तू माझी सासू आहेस की मी तुझी सासू आहे. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता आणि तेजा बोलत असतात. आता तेजा श्वेताला म्हणते की श्वेता खूप बरं वाटतं ग की तू तुझं काम एवढं एन्जॉय करतेस, हे खूप छान आहे. यावर श्वेता म्हणते हो ग, एकदा घराबाहेर पडलं ना की कळतं जग किती छान आहे, पण एका चढ एक नग आहेत हा. आता तिथेच प्रेरणासुद्धा किचनमध्ये काम करत असते आणि श्वेताचं बोलणं ऐकून म्हणते काय गं श्वेता, असं वैतागल्यासारखी का बोलतेस? यावर श्वेता म्हणते की वैतागले नाही ग, पण सगळी पोरं ही बेसुरी आहेत, बेसुरी, आणि माझ्याकडे शिकणाऱ्यांपैकी त्या सविताताई आहेत ना, त्याच फक्त मनापासून छान गातात. बाकीची मुलं म्हणजे बाबा, त्यांच्या गळ्याला गळा म्हणायचं की नाही, इथंपासून मला प्रश्न पडतो. नरडं असतं त्यांचं, नरडं. यावर तेजा आणि प्रेरणा खूपच हसायला लागतात. आता श्वेता तिच्या गाण्याच्या क्लासेसमधले किस्से सांगायला लागते. तर इकडे प्रेरणा तिची टिफिनचे डबे भरत असते. आता डबे भरून झाल्यावर प्रेरणा 2 थैल्यांमध्ये तिचे डबे ठेवते आणि तिचा फोन राहिला असं म्हणून ती आतमध्ये फोन घ्यायला जाते. आता तितक्या तिथे वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई येते आणि प्रेरणाने ठेवलेल्या डब्यांच्या पिशवीकडे बघायला लागतात. आता प्रेरणा आत गेलेली बघून श्वेता आणि तेजाचं लक्ष नाही आहे हे बघून वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई हळूच प्रेरणाने ठेवलेल्या डब्याच्या पिशवीजवळ येऊन उभे राहतात. तर इकडे तेजा आणि श्वेता बोलत बोलत जाऊन बाल्कनीत उभ्या राहतात. आता त्यांचं लक्ष नाही आहे बघून या दोघी हळूच प्रेरणाचे डबे चेंज करायला लागतात.
तर आता प्रेरणा तिचा फोन घेऊन येते आणि तेजा आणि श्वेताला म्हणायला लागते की मी सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा श्वेता म्हणते की तू आल्यावरच आपण सोबत जेवूया ना. यावर प्रेरणा म्हणते की कशाला थांबता, मला जरा उशीर होणार आहे यायला. यावर तेजा म्हणते की दिवसभर तर नाही ना लागणार तुला वेळ, तेवढी वाट तर बघू शकतो आम्ही तुझी. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं बाय, येते लवकर येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज कामाला जाण्यासाठी निघालेला असतो आणि तो वल्लरीला विचारत असतो की त्याचं पाकीट कुठे आहे. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की अहो तिकडेच ठेवलं आहे ना कपाटात, जरा एकदा नीट बघा. तेव्हा मनोज म्हणतो की अगं मला उशीर होतोय म्हणून तर तुला सांगितलं ना, शोधून दे. आता वल्लरी येऊन कपाटात मनोजचं पाकीट शोधायला लागते. तर तिला तिथेच मनोजने ठेवलेलं गिफ्ट दिसतं. तेव्हा वल्लरी ते गिफ्ट बघून खूपच खुश होते आणि ते गिफ्ट हातात घेऊन मनोजला दाखवायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो गिफ्ट आहे. तेव्हा वल्लरी विचारते की माझ्यासाठी आणलं. यावर मनोज म्हणतो की नाही, शेजारी राहतात ना त्यांच्यासाठी आणले. आता मनोज म्हणतो की आय सोल्ड इट फॉर यू. तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की सोल्ड इट नाही हो, आय बॉट इट फॉर यू. आणि म्हणते की बरं ते जाऊ द्या, पण इतका खर्च करायची काय गरज होती. यावर मनोज म्हणतो की अगं ती क्रेडिट कार्डवर घेतलं आहे, जर त्या महिन्याला थोडे थोडे पैसे देत जाऊ. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो एक क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला काय बक्षीसपत्र वाटतं का, ते त्याचे पैसे परत फेडावे लागणार आहेत ना आपल्याला, असं म्हणून ती खूपच वैतागून जाते. तेव्हा मनोज तिला म्हणतो की सॉरी परत नाही करणार असं. यावर वल्लरी म्हणते की बरं एवढ्या प्रेमाने आणलं आहे ना म्हणून घेते, पण परत नाही खर्च करायचा असं म्हणून ती गिफ्ट बघायला लागते. तर मनोजने खूपच सुंदर असं घड्याळ वल्लरीसाठी आणलेलं असतं. आता मनोज वल्लरीच्या हातात एक घड्याळ घालायला लागतो. तितक्या तिथे वल्लरीची सासू येते आणि खूप रागाने वल्लरी आणि मनोजकडे बघायला लागते आणि त्या दोघांना म्हणते की काय एक एक दिवस पाहणं माझ्या नशिबी आलं आहे, काय तो बायकोचा कौतुक सोहळा ओसंडून वाहतोय, आईची कसली फिकीर आहे का. तर नाही, आमच्या वेळेस नव्हतं बरं का असं. तेव्हा मनोज म्हणतो आता तुमच्या वेळेस कपाट नव्हतं त्याला मी तरी काय करणार. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते. यावर मनोज म्हणतो अगं मी 4थीला होतो ना तेव्हा पप्पांनी घरात कपाट आणलं. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते तुम्ही जरा शांत बसता का. यावर मनोज म्हणतो मला सांग सकाळ सकाळ डोकं खराब करायला ही कशाला आली आहे. यावर वल्लरीची सासू म्हणते की मला काय म्हातारीला, तू तुझा सगळा पगार जरी तिच्यावरती उधळला ना तरी मला काही फरक नाही पडणार, पण आईला विचारलं का कधी की आई तुला काय पाहिजे काय नको. नाही ना, बायकोचा बैल कुठला. तेव्हा मनोजला खूपच राग येतो आणि तो म्हणतो की बस कर, एवढं बोलणं इतकं काही केलेलं नाही आहे मी आणि तुझं ऐकून घ्यायला वल्लरी नाही आहे मी. यावर वल्लरीची सासू म्हणते की का बरं तू ऐकून घेणार नाही माझं. तेव्हा मनोज म्हणतो की कारण मला नाही ऐकून घ्यायचं, मला तर तुझा मुलगा म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते. आई हे बघ, एक दिवस बघीन आणि वल्लरी घरात नसताना घराच्या बाहेर काढीन तुला आणि मग बघ घरात परत कोण घेतंय ते तुला. तेव्हा वल्लरीची सासू खूपच शॉक होऊन मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की काय बोलतोयस म्हणे तू हे. आता वल्लरी मनोजला म्हणते की बसा आता तुम्ही कामाला जा. तेव्हा मनोज तिथून रागातच निघून जातो. आता वल्लरी तिच्या सासूकडे बघायला लागते आणि म्हणते की आणि सासूबाई तुम्ही रोज रोज यांच्यासमोर ना कटकटीचे विषय नका काढत जाऊ, असं म्हणून ती सुद्धा तिथून निघून जाते. इकडे वल्लरीच्या सासूला मात्र खूपच राग आलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की हर्षित इकडे घरी आलेला असतो आणि तेजाला विचारतो की मॅडम अजून तयार झालेले नाही आहेत का. यावर तेजा आश्चर्याने विचारते की 1 मिनिट म्हणजे मिठू का. यावर हर्षित म्हणतो की हो. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ सॉरी पण मिठू सकाळी शूटला निघून गेली आहे रे आणि लंचसुद्धा तिकडेच करणार आहे असं म्हणाली आहे ती. यावर हर्षित खूपच वैतागतो आणि म्हणतो की हद झाली यार तेजा, काय करू या मुलीचं मी. मला बोलते की आपण एकमेकांना वेळ देत नाही, आपण भेटत नाही आणि आता प्लॅन ठरलाय तर मॅडमचं काहीतरी वेगळंच चालू आहे. यावर तेजा हर्षितला समजावत म्हणते की मला समजते तुझी चिडचिड होणं अगदी साहजिक आहे, पण थोडं समजून घे ना तिला, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते रे. यावर हर्षित म्हणतो की तेजा ते तर तू सुद्धा करते, मी सुद्धा करतोय, आपण सगळेच तर करतोय, आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्नच करतोय, पण आपली प्रायोरिटी लिस्ट असते ना. असं असेल ना की असं तर नसेल ना की तिच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मी कुठेच नाही आहे. यावर तेजा म्हणते की नाही अरे असं नाही आहे, तिच्या डोक्यातून निघून गेलं असेल रे कदाचित, तुला कळवणं किंवा तुम्ही भेटणार आहात हेच विसरली असेल रे ती. यावर हर्षित म्हणतो की तेजा कामं तर मला पण असतात ना गं, पण माझ्या डोक्यातून कसं निघून जात नाही की आम्हाला भेटायचं आहे म्हणून. मला तर खात्री आहे की ती मुद्दाम मला इग्नोर करायचा प्रयत्न करते.
यावर तेजा म्हणते की अरे हर्षित काही काय बोलतोयस, हे बघ आता ओव्हर थिंकिंग करतोयस तुलाही माहीत आहे की मिठू अशी मुलगी नाही आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की तेजा आता मी काय करू, मी माझा सगळा दिवस तिच्यासाठी रिझर्व केला होता. तेव्हा तेजा म्हणते की अरे तू जरा शांत हो ना, आपण एक काम करूया, आपण ना मूवी बघूया. यावर हर्षित म्हणतो की वा तेजा, म्हणजे मिठूला भेटण्यासाठी मी माझा पूर्ण दिवस रिझर्व केला होता, ते करायचं सोडून मी मूवीमध्ये वेळ घालू का. त्यावर तेजा म्हणते की अरे मला माहिती आहे तू आता थोडीशी चिडचिड करतोय, तुला टेन्शन आले म्हणूनच तर म्हणते ना मूवी बघूया, तू डिस्ट्रॅक्ट होशील लगेच. तेव्हा हर्षित हसायला लागतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे लाव मूवी. तेव्हा तेजा म्हणते की ठीक आहे चल, असं म्हणून ते दोघे ही मूवी सर्च करायला लागतात. आता तितक्या तिथे प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू येतात आणि तेजा हर्षितला असं बसलेलं बघून शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतात. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते की निलिमाताई, मी जे बघते तेच तुम्ही बघताय ना. तेव्हा तेजा आणि हर्षित त्या दोघींकडेही बघायला लागतात. तेव्हा आता प्रेरणाची आई म्हणते की हो, अजून काय बघायचं बाकी राहिलं आहे. यावर तेजा रागातच त्यांना म्हणते की काय बोलताय तुम्ही, म्हणजे काय बघायचं बाकी राहिलं होतं. यावर वल्लरीची सासू म्हणते की तरण्या ताट्या पोरी दिवसाढवळ्या एका पोराला घरात घेऊन बसतात, आता अजून काय बघायचं बाकी राहिलं होतं असं म्हटलं मी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की अहो इंदुताई, कलियुग आहे कलियुग, आपल्याला काही यांची थेरं बघवत नाहीत बघा, पण यांना लाज वाटायला नको का. तेव्हा तेजाला खूपच राग येतो आणि ती रागातच त्या दोघींजवळ येत म्हणते की काय बोलताय तुम्ही, कसली थेरं आणि कसली लाज वाटायला पाहिजे आम्हाला, नाही इथे काही चुकीचं घडतंय असं वाटते का तुम्हाला. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की आम्हाला काय माहिती, आम्ही तर आत्ता आलो आहे. आता हर्षितसुद्धा त्या दोघींजवळ त्या दोघींना म्हणतो की काकू ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी फक्त इथे मिठूला भेटायला आलो होतो. यावर तेजा म्हणते एक मिनिट हर्षित, तू काय आता यांना क्लॅरिफिकेशन देतोयस, कोण लागतं ते आपल्या. यावर वल्लरीची सासू म्हणते की बघितलं ना निलिमाताई, भेटायला येतोय मिठूला आणि गुलूगुलू करतोय तेजा सोबत. यावर तेजा रागात म्हणते की तुम्ही जरा आता अति करताय, हां इथे आलाय ना तर शांतपणे राहा, नाहीतर चालतं व्हायचं इथून. यावर प्रेरणाची आई म्हणते की ऐकलत का, आपल्याला जायला सांगते म्हणजे यांना रान मोकळं, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता तेजा त्यांना काहीतरी बोलणार तेव्हाच हर्षित तेजाला थांबवत म्हणतो की तेजा ऐक ना, माझ्यामुळे इथे भांडण नको, त्यामुळे मी जातो, असं म्हणून हर्षित तिथून जायला लागतो. तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की ऐक ना, तुझ्यामुळे काही होत नाही आहे, तू त्यांना काय इतकं महत्त्व देतोयस. मात्र हर्षित तेजाचं काहीच नाही ऐकता तिथून निघून जातो. आता हर्षित तसा निघून गेल्यामुळे तेजाला खूपच राग आलेला असतो आणि ती त्या दोघींकडे खूपच रागाने बघायला लागते आणि त्या दोघींनाही म्हणते माझ्या सहनशक्तीचा अंत बघताय हा तुम्ही दोघी, आता बघून घेईन, दोघींना लवकरच बघून घेईन. आता त्या दोघी तेजाकडे बघून खूपच हसत असतात. तेजा मात्र त्या दोघींकडे खूपच रागात बघत तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की तेजा हर्षितला घेऊन वल्लरीकडे आलेली असते आणि ती खूपच रागात असते. आता तेजा रागातच वल्लरीला म्हणते की ए वल्लरी, तुझी ती सासू, मी सांगते की वकील तू असशील, पण तिला शिक्षा मी देणार आहे आणि साधीसुधी नाही तर काळ्या पाण्याची देणार आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय झालं तेजाताई, आता काय केले सासूबाईंनी आणि हर्षित भाऊ का आलेत नाही, म्हणजे खूप मोठी गोष्ट घडली आहे का, नेमकं काय झालं आहे. तेव्हा तेजा वल्लरीला घडलेला सर्व प्रकार सांगायला लागते. हे ऐकून वल्लरी खूपच शॉक होते आणि ती हर्षितला म्हणते की हर्षित भाऊ, सगळ्यात आधी तर मी तुमची माफी मागते, तुम्ही सासूबाईंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई खरंच सॉरी, आणि एक गोष्ट सांगू का, ही गोष्ट बाजूला राहिली. आता मिठूताईचं बोलायचं झालं ना तर आपल्या मिठूताई वयाने लहान आहेत आणि खूपच लहान वयात त्या खूप मोठ्या संकटातून बाहेर पडल्यात, आपण ना आता त्यांना समजून घ्यायची गरज आहे. यावर हर्षित म्हणतो की वल्लरी ताई, तुम्ही जे बोलताय ना त्याला मी नकार नाहीच देते, मी पण तर मिठूला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यावर वल्लरी म्हणते हर्षित भाऊ अहो नुसतं समजून घेऊन काय उपयोग आहे, नात्यामध्ये एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे ना. आणि मलासुद्धा असंच वाटते की मिठूताईंना असं वाटत असेल की तुम्ही त्यांना समजून घ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही तेवढे समजूतदार तर नक्कीच आहात. आणि राहिला प्रश्न सासूबाईंचा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलीन त्यांच्याशी. आणि ती हर्षित आणि तेजासमोर हात जोडत म्हणते की त्यांच्या वतीने मी तुमच्या दोघांची माफी मागते, खरंच मनापासून सॉरी. तेव्हा तेजा रागात म्हणते की नुसतं बोलू नकोस, चांगलं खडसव तुझ्या त्या सासूला, कुठून येतात उपटसुंबासारखे आमच्या आयुष्याची वाट लावायला, डिस्टर्ब करायला आम्हाला. आता हे सगळं ऐकून वल्लरी मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.